ही जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी सरकारी CISAB या यूट्यूब चॅनलवर मी सुरत तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। खूप साऱ्या मुलांच्या कमेंट्स आलत्या, खूप साऱ्या मुलांचे कॉल्स येत होते, खूप साऱ्या मुलांचे इन्स्टावर कमेंट येत होत्या, व्हिडिओ खाली पण कमेंट येत होत्या मित्रांनो की एस-एस-सी जीडीचा फायनल कट ऑफ किती जाऊ शकतो, फायनल कट ऑफ एक सेफ स्कोर किती असू शकतो मित्रांनो। त्या सर्व क्वेश्चनची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि सर्वप्रथम तर तुमची माफी मागतो मित्रांनो, मी व्हिडिओ टाकायला खूप वेळ झालेला आहे। त्याच्यात प्रॉब्लेम हा होता मित्रांनो, माझे पर्सनल पण काम होते ते तर होतेच मित्रांनो, पण एक फायनल कट ऑफ एक अंदाजित कट ऑफ जर लावायचा असेल गुगल फॉर्म्स द्वारे मित्रांनो, तर ती सोपी गोष्ट नाहीये। त्यासाठी खूप डाटा टॅली करावा लागतो आणि जो पण डाटा येतो मित्रांनो, आता 300 रिस्पॉन्स आलेले ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ इथे तुम्हाला कळणार आहे मित्रांनो। त्यानंतर मी ओबीसीचा पण टाकणार आहे, उद्या किंवा परवा ओबीसीचा पण आपला व्हिडिओ येणार आहे, त्यानंतर SC/STचा पण येणार आहे। 4-5 कॅटेगरीमधून कोणता व्हिडिओ कट ऑफचा व्हिडिओ अगोदर यावा तर त्यासाठी कमेंट करा मित्रांनो। ज्यांच्या जास्त कमेंट्स येईल त्यानुसार मी व्हिडिओ टाकन मित्रांनो आपल्या चॅनलवरती। आणि हो मित्रांनो, ते तर राहिलं तुम्हाला सांगायचं की व्हिडिओला वेळ का झालेली आहे मित्रांनो। 4-5 दिवस अगोदर जर मी व्हिडिओ टाकला असता, तुम्हाला तर माहितीच आहे 8 दिवस झालेले आहे। मी मागच्या फ्रायडेला व्हिडिओ टाकला होता आपल्या गुगल फॉर्मला, ॲक्युरेट 7 ते 8 दिवस झालेले आहे मित्रांनो त्या दिवशीपासून। तर व्हिडिओ यामुळे लेट झाला की गुगल फॉर्म येत नव्हते मित्रांनो तेवढे। आपला व्हिडिओ जेवढा जास्त लोकांपर्यंत पोहोचत होता तेवढेच गुगल फॉर्म आपल्याला येण्याचा प्रयत्न होता मित्रांनो। तर गुगल फॉर्म हे जेमतेम आता बऱ्यापैकी आलेले, एक ॲक्युरेट कट ऑफ लागू शकतो तेवढे गुगल फॉर्म ते माझ्यापर्यंत आलेले। 300 टोटल रिस्पॉन्स ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये आलेले। आणि हाच व्हिडिओ जर का मी 5 दिवसापूर्वी टाकला असता मित्रांनो, तर आपला 100% कट ऑफचा अंदाजा चुकला असता। तिथे रिस्पॉन्स पण कमी येत होता, गुगल फॉर्म पण कमी येत होते। एकदम ॲक्युरेट रिस्पॉन्स आल्यामुळे हा व्हिडिओ टाकतोय मित्रांनो, त्यामुळेच वेळ झाला आणि माझे पर्सनल कामं पण होते काही। तर बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला टोटल व्हॅकन्सी किती आलेली आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा आपण इथे कट ऑफ बघणार आहोत मित्रांनो। टोटल ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे कट ऑफ असणार आहे, तर जनरलमध्ये मेलमध्ये व्हॅकन्सी जर बघसान तर 181 व्हॅकन्सी तुम्हाला आलेली आहे। त्यानंतर जनरलमध्ये फिमेलसाठी व्हॅकन्सी बघसान तर 23 व्हॅकन्सी इथे तुम्हाला आलेल्या आहेत। नक्षलसाठी मेलमध्ये बघसान तर 15 व्हॅकन्सी आहे आणि नक्षलमध्येच मित्रांनो फिमेलसाठी एकच व्हॅकन्सी इथे आलेली आहे। तर टोटल आपल्या महाराष्ट्रासाठी नक्षल असो, जनरल असो, त्यानंतर मेल असो, फिमेल असो, तर 220 व्हॅकन्सी इथं आलेल्या आहेत मित्रांनो। तर 220 व्हॅकन्सीच्या आधारेच मित्रांनो हा कट ऑफ असणार आहे मित्रांनो। तर बघा टोटल रिस्पॉन्स आपल्यापर्यंत 300 रिस्पॉन्स आलेले आहेत मित्रांनो। तर 300 रिस्पॉन्समधून आपण एकदम ॲक्युरेट कट ऑफ लावू शकतो। टोटल 300 रिस्पॉन्स तुमचे आलेले आहे, त्यामध्ये 40 एक रिस्पॉन्स ऑर्डर आलेले आहे, तर 260 पकडून चालू शकता मित्रांनो। 220 व्हॅकन्सी आणि 260 रिस्पॉन्स माझ्यापर्यंत आलेले आहे, तर त्याच रिस्पॉन्सची माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे। मागचा कट ऑफ बघूया मित्रांनो तुमचा किती लागला होता आणि या वेळेसचा 2023-24चा जो फिजिकलचा कट ऑफ होता तो किती गेलता ते बघूयात आपण आता पहिले। ते बघू शकता मित्रांनो, जनरल एरियातून मेल कॅटेगरीमध्ये जर म्हणसान मित्रांनो या वेळेसचा फिजिकलसाठी किती गेलता तर 99.6चा तुमचा ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधचा कट ऑफ गेलता मित्रांनो। आणि मागची वर्षाची जर का गोष्ट केली मित्रांनो आपण 2022-23ची, तर फायनल कट ऑफ 97 मार्काचा गेलता आणि यावेळेस फक्त मेडिकल आणि फिजिकलसाठीच 99 मार्काचा कट ऑफ गेलेला आहे। ते तर रिझन तुम्हाला सांगितलेलेच आहे मी एवढा कट ऑफ का वाढलेला आहे। तर बघा मित्रांनो 97.8चा कट ऑफ मागच्या वर्षी गेलता फायनलचा, यावेळेस फक्त फिजिकलसाठी 99.6चा गेलेला आहे। जनरल एरियातून फिमेलसाठी जर बघसान तर 91.8चा कट ऑफ गेलेला होता मित्रांनो यावेळेसचा। तर 91.8चा कट ऑफ यावेळेस फक्त फिजिकलसाठी गेलेला आहे आणि मागच्या वर्षी फायनलचा 83चा कट ऑफ गेलता मित्रांनो इथे। त्यानंतर नक्षलमध्ये मेलमध्ये बघसान तर 56चा कट ऑफ गेलता मित्रांनो यावेळेस, जो की तुमचा फिजिकलसाठी गेलेला आहे नक्षलमधून मेलसाठी। आणि 69चा कट ऑफ हा फायनलचा गेलता मागच्या वेळेसचा। तर बघा नक्षलमधून फिमेल कॅटेगरीसाठी कट ऑफ किती गेलेला आहे, ते 89.4चा कट ऑफ फिजिकलसाठी गेलेला आहे मित्रांनो। आणि जो मागच्या वेळेसचा होता, मागच्या वेळेस व्हॅकन्सीच नव्हती, यावेळेस व्हॅकन्सी आलेली तुम्हाला। तर बघा तुमचा रेशिओ कसा निघन मित्रांनो ते बघूयात आपण पहिलं, किती मुलं कॉम्पिटिशनला आहे तुमच्या तर ते बघा तिथे। तर इथे बघू शकता मित्रांनो ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 220 जागा होत्या आणि टोटल 8 गुणिले मुलं हे तुमचे फिजिकल्स आणि मेडिकलसाठी बोलवले होते। तर टोटल मुलं किती तिथे बोलवलेले होते तर 1760 मुलं हे महाराष्ट्रातून बोलवलेले होते, ज्यांचं की फिजिकल्स आणि मेडिकल होणं होतं। तर हे सर्व डाटा मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलाच आहे मित्रांनो। ते एकाच दोन मेन विषय काय मित्रांनो, तर 532 मुलं अपेक्षा करतो की 532 मुलं तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये आता सध्या उरलेले असतील, ज्यांना की फायनल रिझल्टचा वेट असेल मित्रांनो, फायनल रिझल्टची ते वाट बघत असन। 1760 मधून 520च सध्या असतील तिथे कॉम्पिटिशनमध्ये, तर त्यांना भागिले 220 केलं तर 2.4चं येतं। तर 2चा रेशिओ पकडा मित्रांनो, कारण 5च्या पुढे असता इथे 0.4चा आलेला आहे, जर 0.5च्या पुढे असता तर मग 3चा पकडला असता। तर एका वर्दीसाठी मित्रांनो इथे कॉम्पिटिशन किती सध्या तर 2च मुलं आहे सध्या।
तर एक वर्दी असणार आहे आणि त्यासाठी कॉम्पिटिशनमध्ये 2 मुलं असणार आहे. तर हेच सांगण्याचा प्रयत्न होता मित्रांनो. आता आपण गुगल फॉर्मची माहिती घेऊया मित्रांनो. माझ्याकडे टोटल जे 300 रिस्पॉन्स आलते ते बघूयात मित्रांनो. त्याविषयी तिथेच तुम्हाला कट ऑफ कळेल आणि फायनल कट ऑफ किती जाऊ शकतो ही सर्व माहिती तिथे कळेल. तर बघा मित्रांनो, गुगल फॉर्म तुम्हाला दाखवतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही जे गुगल फॉर्म्स भरलेले होते मित्रांनो आजच्या आणि 7 दिवसापूर्वी, तर हे टोटल ते गुगल फॉर्म आहे तुमच्या EWS कॅन्डिडेटचे मित्रांनो. EWSचा कट ऑफ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे आपले टोटल गुगल फॉर्म किती आले ते पण इथे दाखवलेले आहे. त्यांचे मार्क्स वगैरे दिलेले आहेत मित्रांनो इथे. तर टोटल गुगल फॉर्म तुम्ही इथे बघू शकता 300च्या आसपास गुगल फॉर्म टोटल मुलांनी भरलेले आहे. मी तुम्हाला तो आकडा पण दाखवून देतो एकदा. 301 गुगल फॉर्म इथे भरलेले आहे मित्रांनो. 300 पकडून चला. तर यामध्ये बघा विनायक बारमाळे हे नाव आहे आणि त्या मुलांचं फिजिकल आणि मेडिकल क्लिअर झालेलं आहे. जनरल एरियातून येतो. EWS कॅन्डिडेटमध्ये 125 मार्क्स आहे त्याला. तर असे खूप सारे विद्यार्थी मित्रांनो इथे जनरल एरियातून. आता यापैकी काही मुलांनी ऑदरचे पण भरलेले. बघा इथे ऑदरचा विद्यार्थी आहे, हा वाला ऑदरचा आहे, हा वाला ऑदर आहे, हा ऑदर आहे, हे ऑदर आहे. तर हे ऑदरचे विद्यार्थी यामधून मी कट केलेले आणि एक वेगळी PDF बनवलेली आहे मित्रांनो. तर ती वेगळी PDF पण तुम्हाला दाखवतो मी. त्यामध्ये की टोटल तुमचे EWS कॅन्डिडेटचेच विद्यार्थी येतील तिथे. तर बघा ही अशा पद्धतीने ही कट ऑफ. यामध्ये फिमेल पण आहे आणि मेल पण आहे मित्रांनो. तर फिमेल पण वेगळे केले मी. आणि यामध्ये मी एक काय केलं नाही मित्रांनो, टॉप 20 विद्यार्थी असे काढलेले आहे की ज्यांना सर्वात जास्त मार्क आहे. तर ते पण तुम्हाला इथे दाखवतो मी. बघा ती PDF मी जी तयार केली ना, ती PDF तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यानुसार मी तुम्हाला कट ऑफ सांगतो. तर ही अशा पद्धतीची PDF आहे मित्रांनो ती, ज्यामध्ये मी टॉप 20 विद्यार्थी वेगळे काढलेले आहे. तर टॉप 20 विद्यार्थी त्यानंतर हे 205 विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे मार्क्स इथे. फक्त मी इथे त्यांचे नावं नाही घेतलेले मित्रांनो, कारण नावं टाकत बसलो असतो तर अजून खूप वेळ झाला असता व्हिडिओला आपल्या. तर न नावं टाकता फक्त हे नीट लावून घेतलेले आहे, म्हणजे सर्वात जास्त मार्क्सवाला वरी, सर्वात कमी मार्क्सवाला खाली आलेला आहे इथे. तर बघा इथे टॉप 20 विद्यार्थ्यांचं काय आहे, तर टॉप 20 विद्यार्थ्यांचा फंडा असा आहे मित्रांनो. तर टॉप 20 विद्यार्थी बघा आपला EWS कॅन्डिडेटमधला फर्स्ट रँकर ठरलेला आहे अमोल नावाचा विद्यार्थी. हा 147 मार्क्स घेऊन हा फर्स्ट रँकर इथे राहणार आहे मित्रांनो तुमच्या कॅटेगरीमध्ये. त्यानंतर बघा सेकंड टॉपर जर म्हणसान तर 144.5 मार्काचा आहे. थर्ड टॉपर जर म्हणसान तर 144 मार्काचा आहे, ज्याचं नाव सचिन आहे. सेकंडचा अभिषेक आहे. हे टोटल टॉप 20 विद्यार्थी मित्रांनो ज्यांना की टॉपचे मार्क आहेत तुमच्या कॅटेगरीमधून 160 पैकी. ते इथे बघू शकता तुम्ही. तर यामध्ये बघा 137 मार्क्सवाला विद्यार्थी इथे. तर 137 असो किंवा 138 असो, 139, 140, 140.3, 142, 43, 44 आणि 47 अशा पद्धतीने विद्यार्थी दिलेले आहे. मला वाटतंय कुठेतरी वाटतंय मित्रांनो की हे मुलं ओपनमध्ये पडतील. जर यांचे वय हे 23च्या आत असेल मित्रांनो, 18 ते 23, तर हे मुलं 100% ओपनमध्ये पडतील मित्रांनो. यांना खूप जास्त मार्क्स आहे तुमच्या कॅटेगरीमधून. त्यानंतर राहिला विषय हे बाकीचे जे दिलेले आहे मित्रांनो मी 33, 32, 34, 130, 128, तर हे पण इथे 205 हे मार्क्स आहे मित्रांनो. म्हणजे 205 विद्यार्थ्यांनी मार्क्स पाठवलेले आहे. तर यानुसार कट ऑफ जर म्हटलं तर तुमच्या 181 वॅकन्सी आहे जनरल एरियातून. हे जनरल एरियाचे आहे मित्रांनो टोटल. जनरल मेल इथे मी दिलेलं आहे बघू शकता तुम्ही. ते जनरल एरियाचे आहे. आणि दुसरे जर माणसांनी नक्षल मेलमधून 3च रिस्पॉन्स आलेले आहे मित्रांनो. तर मेलचे 3च रिस्पॉन्स आलेले आहे मित्रांनो इथे बघू शकता. तर या 3 रिस्पॉन्सवर थोडी कट ऑफ लावता येणार आहे मित्रांनो. नंतर दुसरं जर म्हटलं तर थर्ड याच्यामध्ये जनरल फिमेलचं दिलेलं आहे मी इथे. जनरल फिमेलमधून पण बघू शकते. जनरल फिमेलमधून आलेले आहे मित्रांनो जनरल एरियातून. तर ते टोटल 6 रिस्पॉन्स इथे आलेले आहे फिमेलचे. तर या 6 रिस्पॉन्सवर थोडी कट ऑफ लावता येणार आहे. आता गोष्ट करू मेल कॅन्डिडेटची मित्रांनो. तर मेल कॅन्डिडेटमध्ये बघू शकता तुम्ही इथे 205 मुलांनी इथे हे फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर शीटमधले 6 विद्यार्थी आणि 4 विद्यार्थी हे 10 विद्यार्थी मित्रांनो. बाकीच्या शीटमधले टॉप 20चे विद्यार्थी आणि त्यानंतर हे 205 विद्यार्थी, म्हणजे हे परत 10 त्याच्यामध्ये. तर टोटल हे भरतायत मित्रांनो 235 विद्यार्थी. इथे 235 विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स हा EWS कॅटेगरीमधून आलेला आहे मित्रांनो. तर आपण एक ॲक्युरेट आकडा पकडू शकतो. 235 जणांचा रिस्पॉन्स आलेला आहे. बाकीचे काही होते तर त्याच्यामध्ये ऑदरच्या मुलांनी सुद्धा मित्रांनो इथे फॉर्म भरलेले आहे. तर ते मुलं मी इथे काढून टाकलेले आहे. त्या मुलांनी त्या फाईलमधून डिलीट केलेलं आहे. ही एक नवीन गुगल फाईल तयार केलेली आहे, ज्यामध्ये की टॉप 20 वेगळे काढलेले आहेत आणि तुमचे हे बाकीचे वेगळे काढलेले आहेत. आता राहिला कट ऑफचा विषय. तर टोटल तुमच्या एरियामधून जनरल मेलमधून EWS कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या किती विद्यार्थ्यांच्या जागा आहेत तर तुम्ही बघितलंच असाल 220 विद्यार्थ्यांच्या टोटल जागा आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये. मग नक्षल असो, त्यानंतर जनरल एरिया असो, मेल कॅन्डिडेट असो, फिमेल कॅन्डिडेट असो, 220 जागा आहे. आणि आपले रिस्पॉन्स आलेले इथे 235 रिस्पॉन्स आपल्याला आलेले आहे. मी याच्यावरून म्हणू शकतो की आपला कट ऑफचा अंदाज हा एकदम ॲक्युरेट 100% बरोबर येणार आहे मित्रांनो. तर बघा 235 रिस्पॉन्स आणि 220 जागा आहेत तुमच्या. तर इथे बघू शकता 181 जागा या तुम्हाला फक्त जनरल एरियाला दिलेला आहे मेल कॅन्डिडेटमध्ये. आता जर जनरल एरियाचा कट ऑफ जर म्हटला मित्रांनो 181, आता 181 विद्यार्थी इथे बघू शकता तुम्ही, ज्याला की मार्क्स किती आहे. तर बघा इथे 181 विद्यार्थी येणार आहे मित्रांनो तुमचा 112 मार्कवाला. मी आशा करतो मित्रांनो की तुम्ही हे जो कट ऑफ म्हणजे तुम्ही हा जो गुगल फॉर्म भरलेला आहे तो एकदम ॲक्युरेट भरलेला आहे. यामध्ये कोणी विद्यार्थी असा नसेल की ज्याचं मेडिकल क्लिअर नसेल आणि त्यांनी पण गुगल फॉर्म भरले तर त्या विद्यार्थ्यांनी नाही केलेलं होतं तिथे. तर मी त्या विद्यार्थ्यांना पण काढून टाकलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हो केलेलं होतं त्याच विद्यार्थ्यांना इथं घेतलेलं आहे मित्रांनो.
तर आशा करतो की त्यांनी एकदम ॲक्युरेट माहिती दिली असेल. तर बघा ते ॲक्युरेट माहितीवरच 181 नंबरचा विद्यार्थी हा 112 मार्कवाला येईल इथे. 112 मार्क्सवाला. त्यानंतर 112 न पकडता 10 कमी पकडू मित्रांनो अजून आपण. 10 विद्यार्थी जर का इथे कमी केले तर 170 मार्कवाला. 170 मार्कवाला येतोय मित्रांनो 113.82 मार्कवाला. 113.82 मार्क्स त्याला राहणार आहे मित्रांनो 170 विद्यार्थी जर पकडले. आणि तुमच्या वॅकन्सी 181 वॅकन्सी जनरलमधून मेलसाठी आलेली आहे EWS कॅन्डिडेट महाराष्ट्र. तर बघा 113 तर आता राहिला विषय 113च्या वरचे विद्यार्थी राहणार आहेत मित्रांनो टोटल 115, 116, 117, त्यानंतर 118 पॉईंटमध्ये फरक आहे यांचा 119, 120 असो 21, 22, 23, 24, 25, 26. त्यानंतर इकडे टॉपचा विद्यार्थी याच्यामध्ये 136.9चा 136.89चा येणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने 170वा विद्यार्थी जर पकडला तुम्ही तर तुमचा कट ऑफचा एक अंदाजा मित्रांनो ॲक्युरेट आपला जो बसणार आहे तो एक अनुमानित कट ऑफचा अंदाजा मी इथे लावणार आहे मित्रांनो. मी काही SSCचा ऑफिसर नाही आहे. तर हा कट ऑफ जाऊ पण शकतो आपला किंवा नाही पण जाऊ शकतो. पण 100% कट ऑफ हा तर बसणारच मित्रांनो. जो मागच्या वर्षीचा कट ऑफ सांगितला होता तो पण आपला बसलेला होता. त्यानंतर हा पण कट ऑफ आपण व्यवस्थित बसण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळेच आपला व्हिडिओ लेट झालेला आहे. तुम्ही म्हणसाल व्हिडिओ का लेट होतोय, तू सांगितलं एक करतोय एक, तुम्हाला डेट पण एक सांगितली होती त्याबद्दल माफी असं आहे मित्रांनो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो की व्हिडिओ आपला खूप लेट झालेला आहे. पण कसं आहे मित्रांनो एक ॲक्युरेट 100%चा कट ऑफ देण्यासाठी थोडासा कालावधी लागतोच मित्रांनो, जो की 7 ते 8 दिवसाचा होता. ज्यामध्ये की गुगल फॉर्म माझ्याकडे टोटल 235 गुगल फॉर्म हे आलेले. तसे तर तुम्ही बघितलं असेल 301 गुगल फॉर्म आले ते, पण त्यामध्ये छाटून गिटून तुमचे EWS कॅन्डिडेटचे 235 भरले. 5 ते 6 दिवस अगोदर जे गुगल फॉर्म आलेले होते माझ्याकडे ते टोटल गुगल फॉर्म तुमचे EWS कॅन्डिडेटचे होते मित्रांनो 150 ते 170 गुगल फॉर्म होते, ज्यापैकी कट ऑफ आपला चुकणार होता. तर कट ऑफ एकदम ॲक्युरेट लागण्यासाठीच एवढा वेळ झालेला आहे. तर त्यामध्ये काही निगेटिव्ह कमेंट्स केल्या मुलांनी, काही पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या, त्याबद्दल काही वाद नाही मित्रांनो. कमेंट करणं तुमचा अधिकार आहे. तर बघा इथे मी तुम्हाला हेच सांगेल मित्रांनो की कट ऑफ सांगितण्यापूर्वी मित्रांनो या मार्कपेक्षा कमी असतील किंवा या मार्क्सपेक्षा जास्त असतील त्यांनी तर शुअरली मित्रांनो तुम्ही समजू शकता मी फायनलमध्ये बसणारच आहे. फायनलच्या कट ऑफमध्ये मी येणार म्हणजे येणार 100%. ज्यांना यांच्यापेक्षा जास्त मार्क असतील आणि ज्यांना यापेक्षा कमी असतील मित्रांनो 2-3 मार्काचा फरक, तर त्यांचं एकदम तळ्यात मळ्यात राहणार आहे. तरी सर्वांना विनंती मित्रांनो तुम्ही सध्या स्टडी सोडू नका. आपली जी पुढची भरती येते मित्रांनो 2024-25ची, तर ती भरतीचा अभ्यास तुम्ही चालू ठेवा. जोपर्यंत तुमचा फायनल कट ऑफ येत नाही तोपर्यंत त्या भरतीचा अभ्यास तुम्ही चालू ठेवा, हीच विनंती राहील तुम्हाला. आणि म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे मी काही SSCचा ऑफिसर नाही आहे जे की 100% कट ऑफ बसेल. एका अनुभवानुसार मी तुम्हाला कट ऑफ सांगतोय मित्रांनो. मी जे सांगितलं तेच बसेल हे पण फिक्स नाही आहे. जो माझा अनुभव असणार आहे, जे माझं आत्तापर्यंत मुलांशी संवाद असणार आहे, मुलांशी बोलणं वगैरे आपलं चालूच राहतं मित्रांनो, मेडिकल असो फिजिकल्स असो त्यावेळी, तर त्यानुसार मी हा कट ऑफ तुम्हाला सांगतोय मित्रांनो. तो कट ऑफ बसणार आहे मित्रांनो तुमचा ॲक्युरेट कट ऑफ सांगणार आहे. 100% कट ऑफ हाच बसणार आहे. EWS कॅन्डिडेटनी लिहून घ्यावा मित्रांनो. EWS कॅन्डिडेट महाराष्ट्रामधले तर कट ऑफ हा असणार आहे मित्रांनो 113 प्लस यावरती जाईल कट ऑफ मित्रांनो. 113च्या पुढे आणि 118च्या आतमध्ये तुमचा कट ऑफ फायनलचा राहणार आहे मित्रांनो. इथे हाच कट ऑफ मी लावलेला आहे मित्रांनो. बघा तुम्ही फायनलची लिस्ट पण लवकरच येईल मित्रांनो. तर 113 ते 118मध्ये कट ऑफ राहणार आहे. आता ज्या मुलांना 113च्या खाली मार्क्स आहे 111 असतील किंवा मग 110 असतील किंवा 109 असतील तर मित्रांनो तुमचं पण होऊ शकतं 2-3 मार्क इकडे तिकडे होऊ शकतं. यामध्ये 2 मार्क कमी पण होऊ शकतात किंवा 2 मार्क जास्त पण होऊ शकता. पण याच्या आजूबाजूलाच कट ऑफ राहणार आहे मित्रांनो तुमचा 113च्या पुढे 118च्या आत. आता ज्यांना 18 मार्क प्लस असतील तुमच्या EWS कॅटेगरीमध्ये ते तर सेफलीच असणार मित्रांनो. ते 100% सेफली असणार. पण जे 13 ते याच्या बाउंड्रीवर असणार त्यांना माझं एकच सांगणं आहे मित्रांनो. सर्वांनाच एक सांगणं आहे, असं नाही की 118 वालेलाच. सर्वांना एकच सांगणं आहे तुमची स्टडी चालू राहू द्या जोपर्यंत फायनल कट ऑफ येत नाही. ज्यावेळेस फायनल कट ऑफ आला त्यावेळेस तुमचा विजयाचा गुलाल तुम्ही उधळणारच, पण तोपर्यंत तुमची स्टडी सोडू नका मित्रांनो. 113 ते 118चा कट ऑफ इथे राहणार आहे मित्रांनो. बघा हीच होती माहिती मित्रांनो. तुम्हाला कट ऑफचा व्हिडिओ लागत होता. खूप सारे मुलांचे कमेंट्स असे बनवतात माझ्यात कॉल्स वगैरे तर खूप येत होते मित्रांनो तुमचे कॉल्स. त्याच्यानंतर व्हॉट्सअपवर मेसेज असो किंवा मग इकडे इंस्टाला मेसेज असो किंवा मग कमेंट्समध्ये असो, तर टोटल बघत होतो मी. तेवढाच वेळ लागत होता त्यामुळे मी थांबलेलो होतो. माझे पर्सनल्स काम पण होते मित्रांनो काही, त्यामुळे पण त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. आणि बघा आता हा व्हिडिओ आलेला आहे आपला EWS कॅटेगरीमध्ये. तर आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे OBC कॅटेगरीचा. तर मी डेट तर सांगणार नाही पण 2 ते 3 दिवसात तो पण येऊन जाईल मित्रांनो. OBC आणि त्यानंतर SC STचा. आता SC STचा अगोदर टाकू OBCचा ते पण तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.